आज पैसे पाठवले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, एप्रिल 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांच्या खात्यामध्ये 10वा अधिक 11वा हप्ता आज जमा होणार आहे. सोबतच 15 जिल्हे व 8 बँकांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. चला तर हे 15 जिल्हे आणि 8 बँका नेमकं कोणत्या आहेत, आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे चॅनल जर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज 10वा हप्ता जो आहे तो 4 टप्प्यात एकूण वाटप होणार आहे आणि आजपासून पहिला टप्पा जो आहे तो सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 20% महिलांना पैसे वाटप होणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 30% महिलांना आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 40% महिलांना पैसे जे ते वाटप होणार आहेत. आणि चौथा टप्पा तर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की या टप्प्याच्या अंतर्गत फक्त लाडक्या बहिणींना पैसेच नाही तर सोबत 7 मोठे जबरदस्त गिफ्ट सुद्धा वाटप होणार आहेत. ही गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. ते म्हणजे 7 मोठे गिफ्ट जे ते अत्यंत जबरदस्त गिफ्ट असणार आहेत आणि सोबतच लाडक्या बहिणीसाठी अक्षय तृतीयानिमित्त व गुढीपाडव्यानिमित्त हे 7 गिफ्ट जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. आणि सोबतच आपण या 15 जिल्ह्यांची आणि 8 बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत की ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहे ते जमा होऊन जाणार आहेत आणि सर्वात अगोदर ह्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला तर आपण स्टेप बाय स्टेप सर्व पूर्ण माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणारे 7 मोठे जबरदस्त गिफ्ट आपण अगोदर जाणून घेऊया. त्याच्यानंतर मग इतर 15 जिल्हे व 8 बँकांची यादी, सोबतच लाडक्या बहिणीसाठी नवनवीन गिफ्ट व नवीन योजना आलेली आहे 2 ते 3, त्या देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. चला तर आता गिफ्ट क्रमांक 1 कडे वळूया. आतापर्यंत तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, 1500 रुपये प्रतिमाह लाडक्या बहिणीला रक्कम जी आहे ती मिळत होती. परंतु मित्रांनो, आता नवीन GR आल्याप्रमाणे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अत्यंत आनंदाचा क्षण आलेला आहे. तो म्हणजे काय, तर आता 1500 ऐवजी 2100 रुपये जे आहे ते वाटप केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. कारण की आत्ताच काही दिवसांपूर्वी भरपूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे, आता बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, आम्ही आता 10वा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींना 2100 रुपये जो आहे तो वाटप करणार आहोत. त्यामुळे गिफ्ट क्रमांक 1 हे गिफ्टपेक्षा काही कमी नाही मित्रांनो, कारण की 1500 ऐवजी 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. चला तर आता बोलूया गिफ्ट क्रमांक 2 कडे. तर दुसरं गिफ्ट असणार आहे मित्रांनो अन्नपूर्णा योजना 2.0, म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा आहे मित्रांनो. पहिल्या टप्प्यातील पैसे लाडक्या बहिणींना मिळून गेलेले आहेत. ते म्हणजे एकूण पैसे किती मिळाले होते, तर 2490 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता तुम्ही विचारा, सर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये किती पैसे मिळणार, तर हे पहा, अन्नपूर्णा योजना 2.0 मध्ये सुद्धा तुम्हाला 2490 रुपयांचा लाभ जो तो वितरित केला जाणार आहे. कारण की 830 रुपयाप्रमाणे 3 गॅस सिलेंडर जे आहे ते तुम्हाला मिळणार आहेत. परंतु आता भरपूर महिलांचा प्रश्न असा होता, सर आम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत नाही, मग तो कसा मिळणार, तर हे पहा तुम्हाला सांगतो मी, लक्षपूर्वक ऐका. कारण की 2490 रुपयांचा प्रश्न आहे मित्रांनो. 2490 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील, अन्नपूर्णा योजनेचे पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. तर मित्रांनो 2490 रुपये जी सबसिडी वाटली जाणार आहे ती म्हणजे 3 गॅस सिलेंडरसाठी दिली जाणार आहे. तर यामधील जर तुम्हाला गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर तुमच्याकडे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असणे अत्यावश्यक आहे. आता भरपूर महिला विचार, सर आमच्याकडे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन नाही, मग काय करायचं, तर हे पहा, इतर कुठलाही सरकारी गॅस असो किंवा फ्रीमध्ये मिळालेला गॅस जर असेल तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला एक अर्ज करायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट जायचं आहे ते म्हणजे गॅस एजन्सीमध्ये आणि तिथे जाऊन गॅस जो आहे तो बुकिंग करून घ्यायचा आहे. परंतु एक अट आहे मित्रांनो, गॅस जो आहे तो महिलेच्या नावावर असायला पाहिजे, सोबतच ती महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला असायला पाहिजे, तरच तुम्हाला 3 गॅस सिलेंडर जे आहे ते मोफत वितरण मिळणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आणि या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत हा टप्पा जो आहे तो 1-2 दिवसाच्या नंतर चालू होणार आहे आणि हा टप्पा चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला गॅस बुकिंग करून भरायचा आहे आणि बुकिंग करून भरल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या खात्यावर ही सबसिडी जी आहे ते अगोदर 830 रुपये अधिक 830 रुपये अधिक 830 रुपये असे म्हणून 2490 रुपये जे आहे ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. याच्यानंतर तिसरं महत्त्वपूर्ण गिफ्ट आपण बोलूया, ती म्हणजे नवीन शिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, नवीन सिलाई मशीन योजना भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या. सिलाई मशीन योजनेचे अर्ज कधी चालू होत आहेत, आम्ही कधी अर्ज करतोय आणि आम्हाला कधी सिलाई मशीन एकदाची मिळून जाते. तर मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जबरदस्त अपडेट, ती म्हणजे नवीन शिलाई मशीनचे अर्ज लवकरच चालू होत आहेत आणि लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी प्रेरणा देण्यासाठी हे सिलाई मशीन जे आहे ते वितरण केले जाणार आहे. जर तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायात तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता, तर अशा पद्धतीचे मित्रांनो प्रेरणा देण्यासाठी लाडक्या बहिणींना ही सिलाई मशीनचे जे आहे ते वितरण केले जाणार आहे. तर भरपूर महिलांचा प्रश्न होता,
सिलाई मशीन किती जिल्ह्यात वाटप करण्यात येणार, तर हे पहा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये सिलाई मशीन जे आहे ते वितरण होणार आहे. 36 पैकी 36 जिल्ह्यामध्ये हे सिलाई मशीन वितरण केले जाणार आहे. परंतु मित्रांनो, यामध्ये एक त्यांनी अटी ठेवलेल्या आहेत. या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला सिलाई मशीन मिळणार आहे. तर मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 सिलाई मशीन जे आहे ते वितरण केले जाणार आहे. तुम्हाला सुद्धा जर 2400 हे पहा, प्रत्येक जिल्ह्यात लोकसंख्या असते जवळपास 15 ते 20 लाखपर्यंत लोकसंख्या असते आणि त्यामधील लाडक्या बहिणी जर पकडल्या तर त्या जवळपास 5 ते 6 लाख लाडक्या बहिणी असतीलही आणि या कारणामुळंच आता सिलाई मशीन जे आहे ते वितरण होणार आहे. परंतु 2400 सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये 2400 सिलाई मशीन जे आहे त्या वितरण केले जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. परंतु तुम्हाला मग सिलाई मशीन कसे मिळणार एवढ्या 6 लाखापैकी, तर हे पहा, ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील, सर्व नियम व अटी पूर्ण करत असतील, अशाच महिलांना 2400 महिलांना सिलाई मशीन जे आहे ते वितरण केले जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर आता तुम्हाला सिलाई मशीन कुठे अर्ज करायचा, तर हे पहा, येणाऱ्या 2 ते 3 दिवसात नवीन अर्ज चालू होत आहे. जुने अर्ज करू नका, कारण की जुन्या अर्जाच्यामध्ये काय विषय झालेला आहे, अर्ज भरपूर प्रमाणात आलेले आहेत व त्यामधील काही अर्ज फेक होते किंवा डुप्लिकेट होते आणि या कारणास्तव जवळपास सर्वच अर्ज जे आहे ते बरखास्त करण्यात आलेले आहेत आणि त्या कारणास्तव आता पुन्हा नवीन अर्ज जे आहेत ते चालू होत आहेत फक्त लाडक्या बहिणीसाठी. आणि या अर्जामध्ये तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असलेला दाखला पाहिजे. सोबतच तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला असून कमीत कमी 2 हप्ते घेतलेले असायला पाहिजे, तरच तुम्हाला सिलाई मशीन जे आहे ते मिळून जाणार आहे. आता वळूया गिफ्ट क्रमांक 4 कडे. नवीन भांडी संच उपयोगी वस्तू. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता नवनवीन योजना तर चालू होतच आहेत. यामध्ये आता भांडी संच म्हणून एक नवीन योजना चालू झालेली आहे. या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन, कारण की योजनेचे अर्ज सुद्धा चालू आहेत. आणि हे भांडी कशामुळे वाटले जात आहेत, तर लाडक्या बहिणींना भांड्यांचा उपयोग व्हावा या कारणास्तव हे नवीन भांडी संच जो आहे तो वितरण केले जात आहे. तर आता हा नवीन वितरण तर आपण पाहणार आहोत. काय काय भांडे मिळतात, तर पहा, चमच्यापासून ते कढईपर्यंत सर्व प्रेशर कुकरपर्यंत तुम्हाला एकूण 30 भांडी जे आहे ते मिळणार आहेत. यासाठी तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जा किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये जा आणि तिथे जाऊन अर्ज करा. तुम्हाला सुद्धा हे भांडी संच जो आहे तो मिळून जाईल. याच्यानंतर मित्रांनो, गिफ्ट क्रमांक 5 आहे. सर्वात मोठं गिफ्ट किंवा जबरदस्त गिफ्ट देखील आपण म्हणू शकतो. ते म्हणजे 20 लाख घरकुलांची यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना घरकुल जे ते वितरण सुरू झालेलं आहे. तर यापैकी पहिला टप्पा पार पडलेला आहे. पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत 10 लाख महिलांना घरकुले जे ते मिळालेले आहेत. आता दुसरा टप्पा असणार आहे तो म्हणजे 10 लाख घरकुलांचा. पुन्हा एकदा, तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला घरकुलासाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही घरकुलासाठी अर्ज करायचा आहे आणि त्या अर्जाच्या अंतर्गत तुम्हाला सुद्धा घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे. जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयाचं घरकुल जे ते मिळत असतं. त्यामुळे नवीन अर्ज चालू झालेले आहेत. तात्काळ अर्ज करा. अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त काहीच गोष्टी लागत आहेत, ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला, तुमच्या नावावर जमीन असलेला 7/12 तुमचा असेल किंवा मग त्याच्याविषयी कागदपत्र असतील. जर नावावर जमीन नसेल तर तुम्हाला संमतीपत्र 100 रुपयाच्या बॉन्डवर तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानुसार सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर मित्रांनो, ही घरकुलाचे अर्ज नक्की करा. आता 6वा अधिक 7वा गिफ्ट जे आहे ते उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकी जी आहे तुम्हाला वितरण होणार आहे. ती म्हणजे 3,455 रुपयाची पाण्याची टाकी लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे. कारण की गिफ्टच क्रमांक 6वा आणि 7वा गिफ्ट आहे मित्रांनो. कारण की याच्या अंतर्गत आता उन्हाळा तर लागलेलाच आहे. मग बहिणींना एक थोडंफार गिफ्ट जे आहे ते देण्याच्या स्वरूपात 3,455 रुपयांची पाण्याची टाकी वितरण केली जाणार आहे. जर तुम्हाला टाकी पाहिजे असेल तर पाण्याची टाकी तुम्हाला मिळणार आहे आणि जर त्याच्याऐवजी पैसे पाहिजे असतील, पैशाची गरज असेल, तर मग मात्र तुम्हाला पैसे नक्की मिळून जाणार आहेत. चला तर आता आपण पाहूया याच्याविषयी अर्ज कुठे करायचा. तर मित्रांनो, याची लवकरच फॉर्म भरायची अर्ज चालू होणार आहेत आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज चालू झाल्याच्या नंतर आपण सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला देणार आहोत. तर मित्रांनो, आज होणार आहेत एकूण 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप. हो मित्रांनो, 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि अत्यंत नवनवीन यादी ही असणार आहे. याच्या अंतर्गत या जिल्ह्यामध्ये आज पैसे महिलांना डायरेक्ट मिळून जाणार आहेत. त्यांच्या खात्यावर DBT माध्यमाद्वारे पैसे जमा होणार आहेत. तर चला तर ते 15 जिल्हे नेमकं कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरण होणार ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज वाटप होणाऱ्या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात लेटेस्टचे सर्व जिल्हे आहेत व हे जिल्ह्यांची अपडेट आपण मित्रांनो यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी देत आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल लगेच सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे. कारण की मित्रांनो, अशा नवनवीन अपडेट जे आहे ना आपण सर्वात अगोदर आतापर्यंत दिलेले आहेत आणि इथून पुढे देणार आहोत. तर तुमच्यासमोर आहे महाराष्ट्राचा नकाशा. या नकाशामध्ये आहेत एकूण 36 जिल्हे. तर 36 जिल्ह्यापैकी सर्वात अगोदर पैसे वाटप जे आहे ते 15 जिल्ह्यांमध्ये होणार आहे. तर हे 15 जिल्हे कोणते आहेत मित्रांनो, तर यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो आपला सर्वांचा
आवडता अहिल्यानगर, त्याच्यानंतर आहे पुणे, त्याच्यानंतर सातारा, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, सांगली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती व यवतमाळ. तर अशा मिळून एकूण 15 जिल्हे मित्रांनो आहे, तुम्हाला ज्याची नावे मी आत्ता सांगितलेली आहेत. या 15 जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवातच झालेली आहे आणि हे पैसे जे आहेत ते फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहेत. तो म्हणजे 10वा अधिक 11वा हप्ता, असे 2 हप्ते मिळून तुम्हाला एकूण लाभ मिळणार आहे. तो म्हणजे 2100 रुपये, 2100 रुपये एक प्रति माहानुसार तुम्हाला एकूण 2 महिन्याचे 4200 रुपये जे आहे ते मिळून जाणार आहेत. तर हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर मित्रांनो पुढे आपण व्हिडिओच्या पुढे काही अटी व शर्ती आहेत त्या पाहणार आहोत. सोबतच 8 बँकांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे की या यादीच्या अंतर्गत मित्रांनो एकूण तुम्हाला 8 बँकेमध्ये जर या खाते असेल तर सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. तर मित्रांनो या 8 बँकांची नावे आपण पाहूया. सर्वात पहिली बँक आहे मित्रांनो SBI. SBIमध्ये जर खाते असेल, सरकारी बँक आहे, शासकीय बँक आहे, त्यामुळे या बँकेमध्ये पैसे पाठवल्यावरून की लगेच सर्वात अगोदर येऊन जे ते पडत असतात आणि या कारणास्तव आता सर्वात अगोदर SBIमध्ये पैसे पडणार आहेत. त्याच्यानंतर पैसे पडणार आहेत इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे पोस्टाची बँक आपली, त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण आहे आणि त्याच्यानंतर मग इतर बँका तर आहेतच. समजा HDFC बँक असेल, परत ICICI बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, सिटी बँक असेल. तर अशा पद्धतीने ज्या सरकारी बँक आहेत त्या बँकांमध्ये 8 बँकांमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित होणार आहे. तुम्हाला सुद्धा लाभ जर वितरण पाहिजे असेल तर त्वरित तुम्ही टाकू शकता खाली. तर आता आज पैठणी साडीसुद्धा लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे. ही पैठणी साडी कशावर वाटप होणार आहे आणि कशा निमित्त वाटप होणार आहे ते देखील आपण पाहणारच आहोत. तर मित्रांनो पैठणी साडी जी आहे ती शासनातर्फेच वाटप केली जाणार आहे आणि शासन सध्या लाडक्या बहिणींचा सध्या लाड करत आहे. ते म्हणजे काय, तर रेशन कार्डवर मिळणार आहे आनंदाचा शिधा आणि आनंदाच्या शिधासोबत गुढीपाडव्याचे गिफ्ट असणार आहे तुमच्यासाठी पैठणी साडी मित्रांनो. कारण की आतापर्यंत भरपूर महिला विचारत होत्या, सर आम्हाला पैठणी साडी मिळाली नाही, कधी मिळणार. तर हीच तुम्हाला पैठणी साडी मिळण्याची वेळ झालेली आहे. कारण गुढीपाडव्याचे गिफ्ट वाटण्यास सरकारला नक्की थोडा उशीर झालेला आहे, परंतु मिळणारच आहे मित्रांनो. यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद किंवा अडचण अजिबात येणार नाही. डायरेक्ट पैठणी साडी जी आहे तुम्हाला मिळून जाणार आहे. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर अतिशय जबरदस्त क्वालिटीची पैठणी साडी तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे. व सोबतच लाडक्या बहिणींना तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर या पैठणी साडीसोबतच तुम्हाला 2 ते 3 वस्तूसुद्धा मिळणार आहेत. कारण की आता अखेर अक्षय तृतीयानिमित्त अंतिम टप्पा जो आहे तो असणार आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं 4 टप्प्यात एकूण पैसे वाटप होणार आहेत. तर 10वा अधिक 11वा हप्ता जो आहे तो तुम्हाला अक्षय तृतीयानिमित्त वाटप होणार आहे आणि याच्या हप्त्याच्या अंतर्गत वितरण जे आहे ते केले जाणार आहे. चला तर आता पाहूया नेमकं कोणत्या टप्प्यात कोणाला पैसे मिळणार, पहिला टप्पा कुठे आहे, दुसरा टप्पा कुठे आहे ते आपण जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वात पहिला टप्पा आहे मित्रांनो 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत पहिला टप्पा आहे मित्रांनो. काल देखील भरपूर महिलांना पैसे आले होते. याच्यानंतर आता दुसरा टप्प्यामध्ये मित्रांनो असणार आहे 16 एप्रिल ते 25 एप्रिल, कारण की हा टप्पा तर सर्वात जबरदस्त टप्पा देखील आपण म्हणू शकतो. याच्यानंतर तिसरा टप्पा होणार आहे तो म्हणजे 26 ते 30 एप्रिलपर्यंत. तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 60 ते 40% महिलांना पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. आणि चौथा टप्पा अंतिम टप्पा सर्वांचा आवडता टप्पा तो म्हणजे अक्षय तृतीयाचा टप्पा. तर याच्या अंतर्गत तुम्हाला 7 गिफ्ट तर आपण मिळणारच आहे जे आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. सोबतच तुम्हाला लाडकी बहिणींची 2 महिन्याची एकत्रित रक्कम जी आहे ती मिळणार आहे. ती म्हणजे किती, 4200 रुपये, म्हणजे 4200 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ते म्हणजे लाडके बहीण योजनेचे. आणि कोणत्या टप्प्यात कोणाला किती पैसे मिळणार, तर हे पहा, जर तुमचे मागील पैसे राहिले असतील, काही पेंडिंग असतील, तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला आता एकूण पैसे जे ते मिळणार आहेत. मग 4200 रुपये अधिक मागील 1500 रुपये असतील. तसेच सोबत काही पहिले 3000 रुपये राहिले असतील काही महिलांचे, किंवा काही महिलांचे तर गॅसचे पैसे येणेसुद्धा राहिले होते आणि या कारणास्तव गॅसचे सुद्धा पैसे जे ते वितरण केले जाणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप अगोदर 15 जिल्ह्यांची यादी देखील आपण व्हिडिओच्या मध्ये सांगितलेली आहे, तुम्ही आता पाहिली असेलही. तर ते यादीच्या अंतर्गत सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे जे ते वितरण केले जाणार आहे. तर आता महत्त्वाची अपडेटकडे बघूया आपण मित्रांनो. या टप्प्यामध्ये पैसे पडण्यास आजपासूनच सुरुवात होणार आहे. कारण की आज आहे मित्रांनो 10 एप्रिल, अधिक येथे 9 एप्रिल म्हणजे कालची तारीख आलेली आहे, परंतु 10 एप्रिल ते 15 एप्रिल हा पहिला टप्पा असणार आहे. आणि या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणीसाठी पैसे जे ते संपूर्ण वाटप केले जाणार आहेत. आज एकूण 15 जिल्ह्यांची यादी आपण सुरुवातीलाच पाहिलेली आहे. याच्यानंतर दुसरा टप्पा आहे मित्रांनो 16 ते 25 एप्रिल हा अत्यंत जबरदस्त टप्पा असणार आहे. या टप्प्याच्या अंतर्गत 30% महिलांना पैसे जे ते वितरण केले जाणार आहेत. 26 ते 30% महिलांनंतर 26 ते 30 एप्रिलच्या दरम्यान असणार आहे. तर मित्रांनो आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि पैसे जमा झाल्याच्यानंतर तुम्हाला किती एकूण जमा होणार आहेत, तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो. आज एप्रिल आहे आणि आज
लाडक्या बहिणींना 2100 रुपये अधिक 2100 रुपये म्हणजे असे मिळून 4200 रुपयात 4200 रुपये तुम्हाला जमा होणार आहे. ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर आता या पैशांचं तुम्ही नेमकं काय करणार ते देखील तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. आता 10वा हप्ता वाटप करण्याचे आदेश आलेले आहेत. आता आदेश कशामुळे आलेले आहेत तर मित्रांनो, दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होतो आणि या कारणास्तव आता आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यासंदर्भात. आणि हे आदेश कुठे दिलेले आहेत तर मित्रांनो, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत. सोबतच लाडकी बहीण पैठणी साडी अधिक 2100 रुपये. तर अशा पद्धतीत जबरदस्त सण जो आहे तो गुढीपाडवा साजरा बहिणीसाठी झालेला आहेच थोडक्यात आपण म्हणू शकतो. कारण की पैसे मित्रांनो प्रचंड वाटप सुरू झालेली आहे. फक्त तुमचे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरलेला असायला पाहिजे, सर्व डॉक्युमेंट क्लिअर असायला पाहिजे आणि नवीन नियम मित्रांनो, नवीन नियम तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. कारण की योजनेतून 52 लाख महिला ज्या ते रद्द केले जाणार आहे ती गोष्ट तुम्ही अजूनही लक्षात घ्यावी, ही माझी नम्र विनंती मित्रांनो. कारण की 52 लाख महिलांमध्ये जर तुमचा नंबर यायचा नसेल तर मग मात्र तुम्हाला पुढे सांगितलेल्या सर्व अटी व नियमांचे काटेकोररित्या पालन करावे लागणार आहे. आणि हे पालन जर तुम्ही केले तर तुम्हाला नवीन अटींमुळे कुठल्याही प्रकारची अडचण अजिबात येणार नाही व 10वा हप्ता तुम्हाला नाही, कोणाला नाही, तर तुम्हाला सुद्धा मिळून जाणार आहे. चला तर पाहूया नवीन अटी आणि शर्त काय आहेत. महिलांचा प्रश्न आता सुटलेला आहे समजा, कारण की 2100 रुपये तर आता 10वा हप्तापासूनच तुम्हाला मिळून जाणार आहे. ती गोष्ट आता क्लिअर झालेली आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही. पैसे तर तुम्हाला मिळून जाणारच आहेत मित्रांनो. 100% गॅरंटी झालेली आहे जवळपास. आणि 5 मोठे गिफ्ट कशामुळे जाहीर करण्यात आलेले आहेत तर ते लाडकी बहीण योजनेचं वर्धापन दिन आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेला आता मित्रांनो 1 वर्ष जे आहे ते पूर्ण होत आहे आणि 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदामध्येच हे 7 गिफ्ट बहिणींना 7 गिफ्ट वाटप जे आहे ते केले जाणार आहे. तर आता नवीन नियम व अटी नेमकं कोणते असणार मित्रांनो, या नियम अटीच्या अंतर्गत तुम्हाला काय फायदा होणार, काय तोटा होणार, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर या नवीन नियम व अटी अशा आहेत मित्रांनो. सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना संदर्भात. त्याच्यानंतर दुसरी अट आहे उत्पन्नासंदर्भात आणि तर या 4 अटी महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो. चला तर या 4 अटी आपण स्टेप बाय स्टेप पाहूया, कारण की या अटी पाहिल्याच्या शिवाय तुम्हाला देखील पुढील संपूर्ण माहिती समजणार नाही. तर पहिला नियम आहे मित्रांनो आधार कार्ड नियम. कारण की आधार कार्ड नियम तुम्हाला माहिती असेलही, DBTने लिंक करावे लागते. ते तर जुना नियम झाला मित्रांनो. आता यामध्ये नवीन अपडेट आलेली आहे ती म्हणजे जर तुमचे बँक खात्यावर आणि आधार कार्डवर जर नाव सेम असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. कारण की काही महिलांचा कसा विषय झाला होता, लाडकी बहिणीचा फॉर्म तर त्यांनी भरलेला आहे परंतु त्यांचे पैसे त्यांच्या पतीच्या अकाउंटवर किंवा इतर घरातील इतर व्यक्तींच्या नावावर पैसे जात होते, ट्रान्सफर होत होते किंवा दुसऱ्याच कुठल्या तरी अकाउंटवर ट्रान्सफर होत होते. या कारणास्तव तुम्हाला आता आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर सेम नाव असायला पाहिजे. जर दोन्हीकडे नाव सेम असेल तर मग मात्र तुम्हाला 10वा हप्ता मिळण्यापासून कोणीही अजिबात थांबवू शकत नाही. तुम्हाला सुद्धा 10वा हप्ता जो आहे तो डायरेक्ट मिळून जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या अटीकडे वळूया आपण, KYC नियम. आता भरपूर महिला विचारतात सर KYC नेमकं काय आहे व कधी करावे लागणार आहे आम्हालाही. तर हे पहा, KYC अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण असणार आहे लाडक्या बहिणीसाठी. कारण की ही KYC जी आहे ती लाडकी बहिणीला 1 वर्ष पूर्ण होण्याच्या संदर्भामुळे लवकरच सुरुवात होणार आहे. आता KYC त्याच्या अगोदर दुसरे 2 प्रकारच्या KYC असतात मित्रांनो. पहिली KYC म्हणजे जी बँके थ्रू केली जाते. दुसरी KYC म्हणजे असं KYC जे की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात केली जाते. तर मित्रांनो पहिली KYC आपण समजून घेऊया. तर पहिल्या KYCच्या अंतर्गत जर तुम्ही कोणत्याही बँकेत तुमचे खाते असेल, इंडिया बँकेत असू द्या, पोस्ट बँकेत असू द्या किंवा इतर कुठल्याही महाराष्ट्र ग्रामीण असेल, कोटक महिंद्रा असेल किंवा कोणती बँक असेल, तर त्या बँकेत जर खाते असेल तर यामध्ये नियम असा ठेवलेला आहे. तो नियम म्हणजे काय मित्रांनो, तर तुमचे जर खाते उघडून 1 वर्षापेक्षा जास्त झाले असेल तर तुम्हाला KYC करायचे आहेत आणि बँकेची KYC करायची आहे, जेणेकरून बँक अकाउंट जे आहे ते चालू आहे का नाही ते त्यावरून तुम्ही चेक करू शकता. कारण की प्रदीर्घ काल बँक अकाउंट न वापरल्यामुळे बँक अकाउंट बंद पडत असतात आणि या कारणास्तव तुम्हाला KYC दर वर्षाला करणे गरजेचे असते. बाहेरून तुम्ही KYC करून बँकेत सबमिट देखील करू शकता, परंतु डायरेक्ट बँकेत देखील KYC होऊ शकते. त्यामुळे तुम्ही पहिली KYC म्हणजे बँकेत जाऊन KYC करायची आहे. याच्यानंतर दुसरी KYC कोणती असणार आहे मित्रांनो, तर दुसरी KYC अशा पद्धतीने असणार आहे की याच्या अंतर्गत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे आहे ते तुम्हाला नवीन फॉर्म भरण्याचे ऑप्शन तर चालू होणारच आहे आणि 1 वर्षामुळे आणि नवीन फॉर्म भरण्याचे ऑप्शन चालू झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला मग त्यामध्ये तुमचे उत्पन्न जे आहे ते अपलोड करावे लागणार आहेत. सोबत तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल, कुपन असेल, रेशन कार्ड असेल तर ते देखील तुम्हाला अपडेट करावे लागणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला म्हणजे KYC जी आहे ती पूर्ण झालेली असणार आहे व तुम्हाला सुद्धा मग 10वा
10वा अधिक 11 हप्ता तर आता मिळणारच आहे, परंतु 12वा 13वा 14वा हप्ता जो आहे तो तुम्हाला त्या KYC झाल्याच्या नंतर तुम्हाला मिळून जाणार आहे. तिसरा नियम मित्रांनो, मोटार वाहन नियम अत्यंत महत्त्वपूर्ण असा नियम आहे मित्रांनो. भरपूर महिलांना हा नियम समजलेला नाही, कारण की ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे अशा महिलांना योजनेतून बाहेर काढायचं नियोजन चालू झालेलं आहे. परंतु मित्रांनो, जर ती 4 चाकी वाहन असेल, पिकअप असेल किंवा गाडी असेल, ती तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरत असाल, तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल, तर मग मात्र अडचण नाही मित्रांनो. कारण की भरपूर महिलांच्याकडे वाहन तर असते, परंतु ते त्यांच्या व्यवसायासाठी असते. तर मित्रांनो, तशा जर का असेल काही, तर मग मात्र तुम्हाला अडचण येणार नाही. परंतु जर तुमच्याकडे 4 चाकी फॉर्च्युनर असेल, तर मग मात्र तुम्हाला 10वा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट देखील एक सांगू इच्छितो की RTOची यादी जी आहे ती विभागाकडे गेलेली आहे व लवकरच महिला ज्या आहेत त्या कट करण्यास सुरुवात होणार आहेत. व महिला कट झाल्याच्यानंतर तुम्हाला असे मेसेज येणार आहेत, युअर फॉर्म हॅज बीन रिजेक्टेड ड्यू टू द इनएफिशियन्सी ऑफ किंवा त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलसुद्धा आपण देणार आहोत. त्यामुळे तुझा फॉर्म रद्द झाला आहे का किंवा झाला नाही ते संपूर्ण जाणून घेण्याची लवकर स्टेटस जे आहे ते इनेबल होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही मेसेज आला का ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता टॅक्स भरणा नियम भरपूर महिला विचारतात, सर आम्ही टॅक्स भरत असाल तर आम्हाला पैसे मिळणार का? तर हे पहा, टॅक्स जर तुम्ही भरत असाल तर तुम्हाला योजनेतून ऑलरेडी बाहेर करण्यात येणार आहे. कारण की टॅक्स भरता म्हणजे तुमचे उत्पन्न जास्त 8 लाखापेक्षा जास्त असेल तरच तुम्ही टॅक्स भरत असाल. त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून लवकरच बाहेर देखील काढले जाऊ शकते. याचे कारण म्हणजे काय मित्रांनो, तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत गोर व गरीब महिलांना लाभ मिळावा हे उद्देश आहे आणि या उद्देशास्तव ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. आणि या कारणास्तव जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला लाभ अजिबात मिळणार नाही. परंतु जर टॅक्स भरत नसाल तर नो प्रॉब्लेम, तुम्हाला 10वा अधिक 11 हप्ता 2100 रुपये अधिक 2100 रुपये असे म्हणून 4200 रुपये 200 रुपये तुम्हाला मिळून जातील. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे 4था आणि 5वा नियम मित्रांनो, सर्वात महत्त्वपूर्ण नियम म्हणजे असा आहे, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल सर्वात अगोदर तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर कट करायच्या आहेत व कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला फॉर्ममध्ये असायला नाही पाहिजे. जेव्हा फॉर्मचे रिनोव्हेशन चालू होईल तेव्हा तुम्ही संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचे आहेत व्यवस्थितरित्या, पुन्हा अपडेट करायचा आहे फॉर्म आणि त्याच्यानंतर देखील तुम्हाला 14वा 15वा हप्ता असेल तर तो त्याच्यानंतर मिळत राहणार आहे. चला तर वळूया नेक्स्ट पार्टकडे मित्र. सोबतच वाटप होणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो, आणि ही अपडेट देखील आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुम्हाला सांगत आहोत. चला तर आता महिलांचे राहिलेले गिफ्ट म्हणजे गुढीपाडव्याचे गिफ्ट महिलांना आज ते सुद्धा गिफ्ट मिळून जाणार आहे. परंतु हे कोणतं मोठं गिफ्ट असणार आहे आणि कशामुळे हे गिफ्ट वाटायचं राहिलं होतं ते देखील आपण पाहणारच आहोत. हे गिफ्ट कोणत्या महिलांना मिळणार ते तर आपण जाणून घेणार आहोत आणि या गिफ्ट तुम्हाला सुद्धा मिळू शकते का ते तर पाहणार आहोत. आणि सोबतच लाडक्या बहिणींना 1 नाही 2 नाही तर एकूण 7 मोठे गिफ्ट जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. जर यामध्ये तुमचे नाव आले असेल तर लगेच चेक करा आणि तुमचे गिफ्ट जे आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. चला तर आता आपण संपूर्ण माहिती पाहूया. आता 10वा अधिक 11 हप्ता आज तर वाटप होणारच आहे, परंतु फक्त याच पात्र महिलांना हा हप्ता वाटप होणार आहे. तर चला तर आता अशा निवडक महिला असणार आहेत की त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. काही महिला ज्या त्या वगळण्यात आलेल्या आहेत व लाडकी बहीण योजनेमधून कायमच्या बाहेर सुद्धा करण्यात आलेल्या आहेत, त्यांची देखील आपण नावे पाहणारच आहोत. तर महत्त्वपूर्ण म्हणजे लाडक्या बहिणींना आताची सर्वात आनंदाची बातमी देखील आपण म्हणू शकतो, रेशन कार्डवर आता आनंदाचा शिधा मिळणारच आहे. सोबतच बहिणींसाठी 2 गिफ्ट तर रेशन कार्डवरच आहेत. पहिलं गिफ्ट म्हणजे पैठणी साडी, ती सुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीची पैठणी साडी महिलांना मिळणार आहे. ती म्हणजे रेशन कार्डवर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर गुढीपाडव्याचं तुमचं राहिलेलं गिफ्ट पहिलं गिफ्ट आहे असणार आहे मित्रांनो. ही याच्यानंतर अजून 6 गिफ्ट आहेत, म्हणजे एकूण 7 गिफ्ट जे आहेत ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, ते तर आपण पाहणारच आहोत. चला तर ही साडी कशा पद्धतीने मिळणार तुम्हाला, तर रेशन कार्डमध्ये रेशन कार्ड भरायला गेल्याच्यानंतर आनंदाचा शिधा जो आहे तो तुम्हाला मिळत असतो प्रत्येक सणानिमित्त, आणि गुढीपाडव्यासुद्धा देखील आनंदाचा शिधा तुम्हाला लवकरच मिळणार आहे. आणि तो मिळाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यासोबत तुम्हाला पैठणी साडीसुद्धा मिळून जाणार आहे. आता याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मित्रांनो, 1 एप्रिलपासूनच हप्ता वाटप करण्यास सुरुवात होणार होती, परंतु काही कारणास्तव 1 एप्रिलपासून सुरुवात न होता आज दिनांक 7 एप्रिलपासून आज ही सुरुवात होणार आहे व नवीन महिन्याची सुरुवात 10वा अधिक 11 हप्ता एकत्रित वाटप जे आहे तो होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता 10वा हप्ता आजपासून वाटप तर सुरू झालेलं आहेच. मग सर्वात अगोदर 10 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. या 10 जिल्ह्यामध्ये आज फिक्स पैसे जे आहेत ते येऊन जाणार आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण किंवा दिरंगाई किंवा उशीर अजिबात होणार नाही. डायरेक्ट या 10 जिल्ह्यांची मी नावे तुम्हाला लगेच सांगणार आहे. या 10 जिल्ह्यामध्ये आजच्या आज पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत. चला तर त्या 10 जिल्ह्यांची आपण नावे पाहूया. ते 10 जिल्ह्यांची नावे तर आपण जाणून घेणारच आहोत. सोबतच उद्या कोणते 10 जिल्हे, परवा दिवशी कोणते, तर एकूण लाडकी बहीण योजनेसाठी पैसे जे आहेत ते एकूण 3 टप्प्यामध्ये म्हणजे 3 दिवस सलग पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. यामधील मग
सर्वात अगोदर म्हणजे आज 10 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर आज संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जे ते जमा झालेले असणार आहेत. आणि सोबतच जर 10 जिल्ह्यामध्ये नाव नसेल तर दुसरी यादी आहे मित्रांनो, ती देखील आपण लगेच पाहणार आहोत. त्या दुसऱ्या यादीमध्ये देखील 10 जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत. त्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जे ते जमा होणार आहेत. चला तर आजच्या पहिल्या 10 जिल्ह्यांची यादी पाहूया की ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे पाहूया. तर सर्वात प्रथम मित्रांनो यावेळेस सुरुवात होणार आहे ती म्हणजे पुणे या ठिकाणावरून, कारण की पुणे या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता. परंतु वचनपूर्ती सोहळ्यामध्ये पार पडल्याच्या नंतर महिलांना विचारण्यात आलं होतं पैसे मिळाले का, तर भरपूर महिलांचे हात जे आहे ते खालीच होते. फक्त 30 ते 40% महिलांनीच हात वर केले होते की आम्हाला पैसे मिळाले म्हणून. त्यामुळे आता सुरुवात जी आहे ती सर्वात अगोदर पुणे या ठिकाणावरून होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. ह्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो, सर्वांचा आवडता जिल्हा, तो म्हणजे सांगली सातारा. या जिल्ह्यात देखील आज पैसे वाटप होणार आहेत. याच्यानंतर सोलापूर आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड आहे, त्याच्यानंतर ठाणे आहे, सोबतच नाशिक आहे आणि आता इकडे नंदुरबार साईडला देखील आज पैसे वाटप होणार आहेत, नंदुरबार आणि धुळे. चला आता उद्या कोणते 10 जिल्हे ते आपण पाहूया. दुसरी यादी आपण पाहूया. तर उद्या दुसरी यादी असणार आहे छत्रपती संभाजीनगरपासून सुरुवात होणार आहे. याच्यानंतर अहिल्यानगर आहे, सोबतच बीड, जालना, परभणी, हिंगोली, नाशिक, तसेच धाराशिव व सोलापूर या ठिकाणी उद्या पैसे वाटप होणार आहेत. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे सर्वात मोठा हप्ता जो आहे तो तिसऱ्या दिवशी बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. तो म्हणजे कुठे तर नागपूर साईडला आहे मित्रांनो. नागपूर विभाग आहे, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व सोबतच अकोला व अमरावती या ठिकाणी तिसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यात वाटप होणार आहे. आपण यादी तुम्हाला सर्वात अगोदर दिलेली आहे. तर आता गिफ्ट कोणते मिळणार, तर गुढीपाडव्याचं सर्वात मोठं गिफ्ट मित्रांनो बहिणींनो तुमच्यासाठी आलेलं आहे. ती म्हणजे काय, तर पहिले 2च गिफ्ट अत्यंत जबरदस्त, तर एवढी जबरदस्त आहेत की पुढचे गिफ्टसुद्धा तुम्ही म्हणाल पुढचेच तर की यापेक्षाही जबरदस्त गिफ्ट आहेत. तर पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो ती म्हणजे पैठणी साडी, ती सुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीची तुम्हाला रेशन कार्डवर मिळणार आहे. त्यासाठी अर्ज करायची गरज नाही, डायरेक्ट रेशन कार्ड भरायला गेल्याच्यानंतर आनंद यशोदासोबत ही पैठणी साडी तुम्हाला मिळून जाणार आहे. याच्यानंतर दुसरं गिफ्ट असणार आहे ती म्हणजे 2100 रुपये. हो मित्रांनो, आतापर्यंत महिला आतुरतेने वाट पाहत होत्या प्रचंड की आम्हाला 10वा हप्ता कधी मिळणार. तर हे 10वा हप्ता तर मिळणारच आहे, परंतु आता 1500 नाही तर 2100 रुपये जे आहे ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. कारण की भरपूर दिवसापासून तुम्ही त्या पैशांची प्रतीक्षा केलेली आहे आणि अखेर प्रतीक्षा संपलेली आहे व तुम्हाला आता डायरेक्ट 2100 रुपये जे आहेत ते मिळून जाणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला गिफ्ट आपण 5 मोठे गिफ्ट याच्यानंतर पाहूया. 2 तर ते झाले, 2 गिफ्ट, अजून 5 गिफ्ट राहिलेले आहेत. व हे गिफ्ट कशामुळे वाटप होणार आहेत, तर लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि कोणत्याही योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी हे गिफ्ट जे आहे ते वाटप केले जात असते. तर यामधील आता वर्धापन दिनानिमित्त 5 मोठे गिफ्ट आपण पाहणारच आहोत. त्यामध्ये सर्वात पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, ते म्हणजे 4थं आणि 5वं गिफ्ट तर अत्यंत स्पेशल गिफ्ट राहणार आहे. ते तर आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर 3 महत्त्वपूर्ण गिफ्ट आपण पाहूया. त्यातील पहिलं गिफ्ट आहे ते म्हणजे अन्नपूर्णा योजना 2.0. अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा असणार आहे मित्रांनो. हा 2.0 म्हणजे दुसरा टप्पा असणार आहे. पहिल्या टप्प्याचे तर पैसे महिलांना मिळालेले सुद्धा आहेत, परंतु आता दुसऱ्या टप्प्याचे पैसे आता कोणत्या महिलांना मिळणार, ज्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळाले नव्हते तर अशा महिलांना अन्नपूर्णा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जे ते मिळून जाणार आहेत. तर यामधील तुमच्या जिल्ह्याला मध्ये पैसे मिळणार का, तर हे नक्की मिळणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार पैसे वाटप होणार आहेत. परंतु यामधील जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तरच तुम्हाला 10वा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. आणि 10वा हप्ता तर असा पण मिळणारच आहे तुम्हाला जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज व्यवस्थितरित्या भरला असेल, तर गोष्टी क्लिअर असतील. परंतु अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्हाला उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असणे आवश्यक आहे व याच्या अंतर्गत तुम्हाला 2490 रुपये जे आहे ते मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर गिफ्ट क्रमांक 2 आहे मित्रांनो, सर्वात जबरदस्त गिफ्ट तर तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे आपण. 2100 रुपये अधिक 2100 म्हणजे एसे मिळून 4200 रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. याच्यानंतर सर्वात तिसरं गिफ्ट आपण पाहूया. तिसरं गिफ्ट आहे म्हणजे भांडी संच मिळणार आहे. तुमच्या गावामध्ये देखील काही महिलांना भांडी संच मिळाला असेलही, तो कशा पद्धतीने मिळायचं तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. नवीन अर्ज आहे मित्रांनो. अर्ज कुठे करायचा तर तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. आम्हाला भांडी संचसाठी अर्ज करायचा आहे असे तुम्ही सांगू शकता व रोजगार हमीच्या अंतर्गत हा अर्ज तुम्ही करून टाकायचा आहे. तुम्हाला सुद्धा 30 प्रकारच्या नवनवीन भांडे जे आहे ते मिळून जातील. याच्यानंतर चौथं गिफ्ट मित्रांनो आहे ते आपण पाहूया. तर गिफ्ट पाहण्याच्या अगोदर बहिणीसाठी एक मोठा धक्का देखील आलेला आहे. तो म्हणजे काय, तर एकूण 52 लाख महिला ज्या त्या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहेत. याचं कारण म्हणजे काय, जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल, 2 ते 3 नियम महत्त्वपूर्ण नियम आहेत मित्रांनो, परंतु ते जर नियम तुम्ही मोडले असतील तरी देखील तुम्हाला याचा लाभ, लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही. चला तर ते नियम नेमकं कोणते आहेत व कोणत्या अटी आणि पात्रता आहेत की ज्या की पालन केल्याच्या नंतरच पैसे मिळणार आहेत ते देखील आपण जाणून घेऊया.
तर यामधील सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली होती ती म्हणजे काय, तर तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला अजिबात हप्ता मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला, तर हा पहिला नियम झाला. याच्यानंतर दुसरा नियम आहे मित्रांनो, आधार कार्ड नियम. आधार कार्ड नियम आता तुम्हाला सर आधार कार्ड तर आमची ऑलरेडी लिंक आहे, परंतु यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं, तर हे पहा, आधार कार्ड आणि बँक पासबुकवरची जर नाव सेम असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे, अन्यथा हप्ता अजिबात मिळणार नाही. याच्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण नियम असा आहे मित्रांनो की जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल किंवा 4 व्हीलर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा इथून पुढचा येणारा लाभ जो आहे तो मिळणार नाही, कारण की याद्या ज्या आहेत त्या RTOकडे ऑलरेडी गेलेल्या आहेत, कोणाकडे आहे कोणाकडे नाही, आणि या कारणास्तव आता तुम्हाला पुढचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. परंतु जर तुमच्याकडे 4 चाकी असेल आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सूट मिळणार आहे. याच्यानंतर चौथा नियम सर्वात जबरदस्त नियम आहे मित्रांनो. हा नियम तुम्ही जर छोटाच नियम आहे, परंतु हा नियम जर पालन केला तर मग मात्र पैसे मिळण्यास तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ती म्हणजे जर बँकेत तुमचे खाते उघडून 1 वर्षापेक्षा जास्त झाले असेल तर तुम्हाला EKYC जी आहे ती करायची आहे. EKYC जर तुम्ही केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो पूर्णपणे मिळून जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे KYC केली नसेल तर त्वरित तुमची KYC करून घ्या व लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11 हप्ता लगेच उचलून घेऊ शकता तुम्ही. याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे 4 मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत, ते म्हणजे फक्त लाडक्या बहिणींसाठी. आता लाडक्या बहिणीसाठी कोणते निर्णय घेतले ते आपण पाहणार आहोत. पहिला निर्णयाने असा घेतलेला आहे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी, तो म्हणजे आम्ही वचन दिल्याप्रमाणे 2100 रुपये तर आता वाटप सुरू करणारच आहोत.